आज आपल्याला बनवायचे तीळ आणि गुळाचे लाडू, ते देखील मस्त 3 ते 4 महिने टिकणारे, खुसखुशीत असणारे, अजिबात चिवट न होणारे किंवा अजिबात कडक न होणारे. एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला हे तिळाचे लाडू तयार करायचे आहेत. तिळाच्या लाडूसाठी एकदम परफेक्ट असा पाक आपला जमला तर तिळाचे लाडू अजिबात बिघडत नाहीत. एकदम सोपे आहेत तिळाचे लाडू बनवण्यासाठी. तर तिळाचे लाडू तयार करताना आपल्या हाताला चटका बसू नये यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने हे लाडू तयार करायचे आहेत, म्हणजेच आपल्या हाताला चटका देखील बसणार नाही आणि मिश्रण गरम असतानाच आपण हे लाडू तयार देखील करू शकतो. तर चला मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया. तिळाचे लाडू तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला कमी गॅसवरती तीळ छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ आपण जेवढे छान खमंग असे भाजून घेतले तेवढीच आपल्या लाडूला चव छान येते. सोबतच आपले लाडू छान खुसखुशीत देखील तयार होतात. त्यामुळे आपल्याला कमी गॅसवरती तीळ छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तिळातून छान तडतड असा आवाज येत नाही, तिळाचा रंग हलकासा बदलत नाही, तोपर्यंत आपल्याला हे तीळ छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी 2 कप तीळ घेतलेले आहे. तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही. अगदी 5 मिनिटांमध्येच आपले हे तीळ छान भाजतात देखील. तिळामधून छान तडतड असा आवाज देखील येत आहे. आपले तीळ छान भाजलेले आहेत. बघू शकता तुम्ही याचा हलकासा रंग देखील आता बदललेला आहे. एका ताटामध्ये मी हे तीळ काढून घेत आहे. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. तुपावरती आपण गूळ घालून घेतलेला आहे. तूप टाकल्यामुळे आपल्या लाडूला चव छान येते. सेम कढईमध्ये मी 2 कप गूळ घालून घेतलेला आहे. गूळ मी या ठिकाणी चाकूनी बारीक असा चिरून घेतलेला आहे. गूळ आपण चाकूनी बारीक असा चिरून घेतल्यामुळे लवकर विरघळला जातो. त्यासाठी आपण गूळ या ठिकाणी चिरून घेतलेला आहे. तुम्ही गूळ या ठिकाणी कुटून देखील घेऊ शकता. आता कढईमध्ये आपण गूळ घातलेला आहे. गूळ लवकर वितळला जावा यासाठी वा गूळ करपू नये यासाठी आपण यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेऊया. पाणी टाकून आता आपण गूळ छान असा मिक्स करून घेतलेला आहे. गुळाचा जर पाक आपला कच्चा राहिला तर लाडू चिवट होतात, दाताला चिटकतात. आणि गुळाचा जो पाक आहे तो एकदम कडक झाला तर लाडू खूपच कडक होतात. तर त्यासाठी आपल्याला परफेक्ट असा पाक तयार करणं गरजेचं आहे. गूळ पूर्णपणे वितळलेला आहे, गुळावरती छान असा फेस आलेला आहे. आता आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे. पाक आपला परफेक्ट असा तयार झाला की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला गुळाचा एक ड्रॉप टाकून बघायचा आहे. तर याची गोळी तयार होत नाहीये, म्हणजेच आपला जो पाक आहे तो आणखीन तयार झालेला नाहीये. 2 ते 3 मिनिट आपल्याला पाक परत गरम करायचा आहे. तर मी परत आणखीन या ठिकाणी पाक 2 ते 3 मिनिट गरम करून घेतलेला आहे. याची जर गोळी तयार झाली तर आपल्याला समजायचं की पाक आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे. परत आपण वाटीमध्ये गुळाचा एक ड्रॉप टाकून घेतलेला आहे. थोडा वेळ थांबायचा आहे आपल्याला. पाण्यामध्ये टाकलेला जो ड्रॉप आहे त्याची गोळी तयार होत. आता थंड झाल्यानंतर ही जी गोळी आहे ती थोडीशी कडक होते, त्यामुळे आपले जे लाडू आहे ते छान खुसखुशीत असे तयार होतात. आता आपला जो पाक आहे तो एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे. पाकामध्ये आपल्याला लगेचच भाजून घेतलेले तीळ घालून घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे देखील घालून घ्यायचे आहेत. अर्धा कप मी शेंगदाणे छान खमंग खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. त्यावरील साल काढून घेतलेला आहे. थोडेसे जाडसर आपण हे शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत. आता हे जाडसर असे कुटून घेतलेले शेंगदाणे आपल्याला तिळामध्ये घालून घ्यायचे आहेत. तीळ आणि गुळ आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. पटपट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तीळ आणि गुळ आपल्याला छान पटपट मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं हे मिश्रण तिळाचं तयार झालेलं आहे. आपल्याला लगेचच जास्त वेळ न घालता तिळाचे लाडू तयार करायला घ्यायचे आहेत. आपले हे मिश्रण थंड झालं तर आपले जे लाडू आहेत ते वळत नाहीत. मिश्रण खूपच गरम आहे, आपण याला हात लावू शकत नाहीत. हाताला चटके बसू शकतात आणि मिश्रण जर थंड झालं तर आपले लाडू वळणार नाहीत. त्यासाठी आपण या ठिकाणी एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि ताटामध्ये आपल्याला 1-1 चमचा मिश्रण अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. मीडियम साईजचे आपल्याला हे लाडू तयार करायचे आहेत. 1-1 चमचा मिश्रण आपण ताटामध्ये अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे. आता जे सुरुवातीला आपण मिश्रण टाकून घेतलेलं आहे ते थोडंसं थंड झालेलं आहे. अगदी जास्त थंड झालेलं नाही किंवा एकदम जास्त गरम देखील नाही. आता आपल्याला याचा एक लाडू वळून घ्यायचा आहे. एकदम परफेक्ट गोल आकारामध्ये जरी लाडू तयार झाले नाही तरी देखील हरकत नाही. याला आपल्याला हलकासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण याला गोल आकार देऊन घेतलेला आहे. तर अजिबात मिश्रण हाताला चिटकत नाहीये किंवा हाताला पोळत देखील नाही. 4 ते 5 लाडू तयार झाल्यानंतर आपल्याला हात एकदा पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि हात आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला बाकीचे लाडू तयार करायचे. हात जर चिकट झालेला असेल तर लाडू वळत नाही, हातालाच आपल्या तिळाचं मिश्रण चिटकून बसतं आणि नंतर आपल्याला परत लाडू तयार करायला घ्यायचे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने हे लाडू तयार करून बघा, एकदम झटकीपट हे लाडू तयार होतात. आता मिश्रण आपण अशा पद्धतीने ताटामध्ये काढून घेतल्यामुळे मिश्रण आपलं थंड देखील झालेलं नाही. अर्धं मिश्रण मी ताटामध्ये अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं जे कढईमध्ये मिश्रण आहे ते मी झाकून ठेवलेलं आहे, म्हणजेच ते मिश्रण थंड होणार नाही, गरमच राहील. एवढ्या मिश्रणाचे मी लाडू तयार करून घेतलेले आहेत. कढईमधले मिश्रण आणखीनही गरमच आहे. आता त्या देखील मिश्रणाचे मी लाडू सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तर एकदम छान गोल गरगरीत मस्त असे आपले हे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत. अजिबात हाताला चटके देखील बसलेले नाही आहेत किंवा आपलं मिश्रण थंड देखील झालेलं नाही आहे. एक लाडू मी तुम्हाला या ठिकाणी फोडून देखील दाखवत आहे. बघू शकता एकदम छान खुसखुशीतपणा आहे, अजिबात कडक नाही आहेत किंवा आपले लाडू अजिबात चिवट देखील नाही आहेत. खमंग चवीचे मस्त खुसखुशीत आपले तिळाचे आणि गुळाचे लाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत.
तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.